ज्या लोकांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्या त्रासातून आपल्याला खूप बरं दुरुस्त होत असं नाही म्हणणार, पण आपण आहारात जो चेंज करतो त्या आहारात केलेल्या बदलाला अनुकूल हे असं नाही, आणि ते जर केलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण वेदनेतून मुक्त होऊ शकतो. पण अर्थात 7.4चा आहार घेतल्यानंतरच हा परिणाम आपल्याला जाणवणार आहे. नुसता एक्सरसाइज करून, नुसतं हे आसन मी सांगते तेवढं करून तो फरक नाही पडणार आहे. सगळी बोटं खांद्यावर ठेवायची. पुन्हा इथे 90 अंशात कोण, कोपरं खाली घ्यायची, खांदे मागे ओढलेले आहेत. एक ब्रेथ इकडे थांबायचं. दोन्ही कोपरं समोर आणायची. कोपराला कोपर लागलेलं आहे, मनगटाला मनगट चिकटलेलं आहे. हात चेहऱ्याच्या थोडेसे खाली आहेत. एक ब्रेथ. आता दोन्ही हात बोटापासून मनगटापासून कोपरापर्यंत कानाच्या वरचा जो भाग आहे त्याला चिकटवून मागे न्यायचे. दोन्ही हात पाठीवर ठेवलेले आहेत. दंड कानाच्या मागे खेचलेले आहेत. कोपरं वर उचललेली आहेत. असे हात पाठीवर ठेवायचे. कोपरं वर उचललेत, दंड कानाच्या मागे आहेत. 3 श्वास या स्थितीत थांबायचं आहे. हात मागून खेचून आडवे करायचे. पुन्हा एकदा दाखवतो. 1 2 3 3 श्वास. 4. हे झालं क्लॉकवाईज. आता अँटी क्लॉकवाईज. इथूनच सुरुवात होणार. 1 3 श्वास. 'या स्थितीमध्ये कोपरं आभाळाकडे ढकललेली पाहिजेत. म्हणजे तो ताण कमरेपासून, छातीपासून, दंडापासून कोपरापर्यंत गेला पाहिजे. 2 ला नाकाच्या समोर कोपरं जोडायची आणि हात खाली आणायचा. 2 1 श्वास. 3 1 श्वास. 4 1 श्वास. अँटी क्लॉकवाईज पुन्हा दाखवतो. नीट बघा. इथून सुरुवात केली. 1 ही छोटीशी ऍक्शन आहे बघा. फक्त अर्धा इंच बी कोपरं वर उचलतोय. 3 श्वास. नाकासमोर कोपरं जोडून हात खाली. 1 श्वास. 1 श्वास. 1 श्वास. 1 2 हाताची बोटं एकमेकात गुंफायची. हात ताणायचा. हात वर नको, खाली नको, जमिनीला समांतर. खालपासूनचे सगळे लॉक्स लावलेले आहेत. बॉडी किंचित वर उचलायची. हात लांब ताणलेले आहेत. हात असे नाही पकडायचे, हात मोकळे ठेवायचे. मोकळे ठेवून ताणायचे, खेचायचे, पण सुट्टा कामा नाहीत. फक्त खेचायचे, हात ढकलायचे. लेफ्ट. जितकं डावीकडे वळता येईल तेवढं डावीकडे वळायचं. त्यावेळेला पाय आपले हळूहळू हळू असे फाकतात. ते फाकू द्यायचे नाहीत.
पाय एकमेकाकडे ओढलेले पाहिजेत. आता पुढे झुकून हात समोर आणायचे. हात समोर आणताना हात खाली जाण्याची शक्यता आहे, ते लेव्हललाच ठेवायचे. पुढे झुकायचं. आपली जी तळपायाची बोटं आहेत त्या बोटाच्या लेव्हलला हात आले पाहिजेत. राईट बॅक, लेफ्ट कर्व करून समोर यायचंय. राईट बॅक, राईट कर्व करून समोर यायचंय. लेफ्ट बॅक. हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, लेफ्टला गेलात ना की थांबा, सगळे लॉक्स चेक करा. पायाची बोट आपल्याकडे ओढली का, पाय एकमेकाकडे गेले का, गुडघ्याच्या खालचा भाग जमिनीला दाबला का, पोट आत ओढलेलं आहे का, कुल्ले आत ओढलेले आहेत का, सगळं ओके झालं मग पुढे जा. पुन्हा चेक करा. जर एखादा लॉक चुकला असेल, सुटला असेल, करेक्ट करा. पाच वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. बॉडी रिलॅक्स्ड. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, लंबर पेन आहे, त्यांच्यासाठी 2 महत्वाची आसनं दाखवणार आहे. पहिल्याचं नाव आहे ट्विस्टिंग आणि दुसऱ्याचं नाव आहे टिल्टिंग. कशाचं? तर पेल्विक. पेल्विक टिल्ट आणि पेल्विक ट्विस्ट अशी 2 आसनं आहेत. प्रथम पेल्विक ट्विस्ट बघू. मांडीला मांडी जोडायची, पाय जवळ ओढलेले आहेत, खांदा जमिनीला टेकलेला आहे, कोपर जमिनीला टेकलेले आहे, तळहात जमिनीवरती दाबलेले आहेत. आता दोन्ही पाय डाव्या बाजूला सोडायचे आणि मान उजव्या बाजूला सोडायची. काय होईल? प्रथम तुमची डावी मांडी जमिनीला टेकेल, उजवी मांडी थोडी तिरकी असेल. तुमचा कान, उजवा कान जमिनीला टेकवायचा प्रयत्न झाल्यानंतर खाली ठेवायचं नाहीये, पावलावर पाऊल चढवायचं आणि हा जो उजव्या पायाचा गुडघा आहे तो हळू डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा. सेकंद या स्थितीत राहायचंय. आता उजव्या बाजूला वळायचंय. उजवी मांडी जमिनीला टेकली, डावा कान जमिनीला टेकला. आता डावी मांडी उजव्या मांडीवर टेकायचे. मगाशी सांगितलं तसं पाय खाली ठेवायचा नाहीये, पायावर पाय चढवायचा आहे. कान टेकला. आता गाल टेकायचा प्रयत्न करायचा, मांडीला मांडी टेकायचा प्रयत्न करायचा. जमीन घट्ट पकडलेली आहे, असं ढिला हात नाही ठेवायचा आहे जमिनीवर, जमिनीवरती ग्रिप पाहिजे. 30 सेकंद, 5 ब्रेथ. हळू 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 आसन सोडायचं. पाय लांब, तळहात पोटावर, कोपरं जमिनीवर. बॉडी रिलॅक्स्ड. 2-3 ब्रेथ विश्रांती. धन्वंतरी योगामध्ये आसन झाल्यानंतर आपण शवासन नाही करत. शवासनाच्या ऐवजी
तुम्हाला एक रेस्टिंग पोस्चर मी दाखवतोय, त्या रेस्टिंग पोस्चर मध्ये जायचं. एखादी खुर्ची, सोफा, लो बेड याच्या जवळ बसायचं, दोन्ही पाय वर टाकायचे आणि जमिनीवर पाठ ठेवायची. कोपरं जमिनीवर, तळहात पोटावर किंवा छातीवर, गुडघ्यापासूनचा पाय जमिनीला समांतर, गुडघ्यापासूनचा वरचा मांडीचा भाग जमिनीला लंब आणि पाठ जमिनीला टेकलेली. या आसनाचं नाव आहे अर्धविपरीत करणी. ही रेस्टिंग पोस्चर आहे, हे ऍक्च्युली आसन नाहीये. 15 मिनिटं आसनांचा सराव झाला की 5 मिनिटं हे आसन करणं अपेक्षित आहे. शरीरात कुठेही ताण नाहीये, कुठेही लॉक नाहीये, बॉडी रेस्टफुल आहे. 5 मिनिटं विश्रांती झाली की एका कुशीवर वळायचं, 2-3 डीप ब्रेथ या स्थितीत थांबायचं आणि मग उठून बसायचं.